मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाची खमंग खुसखुशीत अजिबात चिवट न होणारी तिळगुळाची पोळी। सर्व साहित्याचं अचूक प्रमाण घरच्या वाटीनेही दिलेलं आहे, त्याचप्रमाणे वजनी मापही दिलेलं आहे। प्रत्येक पोळी टम्म अशी फुगणारी बनते, शिवाय सारण पोळीच्या कडेपर्यंत पसरण्यासाठी खूप साऱ्या टिप्स। खुसखुशीत अशी तिळगुळाच्या पोळीचं खमंग रुचकर असं सारण बनवण्यासाठी एक हेवी बॉटम पॅन किंवा कढई, जाड तळ्याची कढई लो फ्लेमवरती गरम करण्यास ठेवली। कढई लो फ्लेमवरती गरम झाल्यानंतर यामध्ये 1.5 कप इतके न पॉलिश केलेले पांढरे तीळ घातले आहेत। या ठिकाणी आपण पॉलिश केलेले तीळही वापरू शकतो। तिळगुळाच्या पोळीचं सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे सारण, परफेक्ट सारण बनवून घेणं। आणि सारण जर अप्रतिम बनलं, चवीलाही आणि टेक्स्चरलाही, तर पोळी अप्रतिम अशीच बनते। तीळ भाजण्यासाठी शक्यतो हेवी बॉटम पॅनच घ्यावा, गॅसची फ्लेम लोच ठेवावी आणि तीळ भाजताना चटचट आवाज येईपर्यंत किंवा तीळ भाजण्याचा खमंग असा वास येईपर्यंत किंवा भाजल्यानंतर तीळ थोडेसे फुलतात असे होईपर्यंत तीळ भाजून घेतल्यानंतर एका मोठ्या प्लेटमध्ये तीळ पसरून ठेवून थंड करून ठेवण्यास दिले आहे। तीळ जर जास्त भाजले गेले तर चवीला कडसर बनतात। त्याचबरोबर जर कढाई जास्त एकदम गरम करून त्यामध्ये आपण तीळ टाकले तर काही तीळ जास्त भाजले जातात आणि काही कच्चे राहतात। असं जर झालं तरीही सारणाची चव बदलते। ते भाजून झाल्यानंतर त्याच कढाईमध्ये अर्धा कप इतकं सुकं खोबरं घातलं आहे। 50 ग्रॅम इतकं वजनी मापे असलेलं हे खोबरं फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी लो फ्लेमवरती सतत हलवत रंग न बदलता भाजून घेतलेलं खोबरं थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवलं। त्याच कढाईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून भरून किंवा मेजरिंग कपनी 1/4 कप होईल इतकं बेसन घातलं आहे। बेसनामुळे सारणाची चव कित्येक पटीने वाढती, त्याचबरोबर सारणाला एक छान अशी बाइंडिंगही येते। गॅसची फ्लेम लो ठेवली आहे आणि सतत हलवत बेसन भाजून घेतलं आहे। बेसन भाजल्यानंतर एक छान खमंग असा वास येतो, तोपर्यंत बेसन भाजून घेतलं आहे आणि भाजलेलं बेसन एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी काढून ठेवलं। सारणाचा आणखीन एक महत्त्वाचा घटक म्हणजे भाजके शेंगदाणे, वजनी मापे 100 ग्रॅम इतके आणि मेजरिंग कपनी 3/4 कप होतील इतके भाजके शेंगदाणे ॲड केले। आपण पहिल्यांदा मिक्सरमध्ये भाजके शेंगदाणे दळून घेऊन किंवा ग्राइंड करून घेऊ शकतो आणि मग इतर जिन्नस ॲड करून तेही वाटून घेऊ शकतो। सर्व जे मिश्रण आहे सारणासाठीचं ते थोडं थोडं करून मिक्सरमध्ये पल्स मोडवरती म्हणजे मिक्सर 10 सेकंदांसाठी चालू करायचा, पुन्हा बंद करायचा, असं करून जाडसर भरड असं न वाटून घेता पावडर स्वरूपात वाटून घेतलं आहे। जर आपण मिक्सर कंटिन्युअस चालू ठेवून हे मिश्रण दळलं तर त्याची पेस्ट बनू शकते। सारणसर एका मिक्सिंग बाउलमध्ये काढलं, यामध्ये वेलची पावडर घातली 1 टेबलस्पून भरून, त्याचबरोबर भाजलेलं बेसनही ॲड केलं आणि या ठिकाणी किसलेला गूळ, आपली जी घरातली किसणी असते त्यावरतीच किसून घेतलेला गूळ वजनी मापात 300 ग्रॅम इतका ॲड केला आहे। काही वेळेला असं केलं जातं की गुळाचे तुकडे करून आपण जे खोबरं किंवा शेंगदाणे भाजले आहेत त्यांच्याबरोबर मिक्सरमध्ये फिरवून हे सारण तयार केलं जातं, पण ही प्रोसिजर करताना गुळामुळे गूळ मिक्सरमध्ये व्यवस्थित दळला जात नाही किंवा ग्राइंड केला जात नाही, यामुळे मिक्सर खराब होण्याची शक्यता असती। त्यामुळे आपली जी घरातली साधी किसणी आहे त्याच्यावरती गूळ किसून घेऊन घातला तरी हे सारण चवीलाही आणि टेक्स्चरलाही मस्त अप्रतिम असं बनतं। हे सारण आपण 3 ते 4 महिन्यांसाठी एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करू शकतो। इतक्या सारणामधून साधारणपणे मीडियम साईजच्या 15 ते 20 इतक्या तिळगुळाच्या पोळ्या बनतात। पोळीचं जे आउटर कव्हरिंग आहे त्यासाठी कणिक भिजवण्यासाठी 3 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं आणि 3 टेबलस्पून भरून बेसन ॲड केलं आहे। बेसनामुळे तिळाच्या पोळीचं जे आउटर कव्हरिंग आहे ते सुद्धा चवीला मस्त बनतं। त्याचबरोबर वेलची पावडरही ॲड केली आहे। आपण सारणामध्येच वेलची पावडर घालतो, पण एकदा अशा प्रकारे तिळगुळाची पोळी बनवून पहा। तिळगुळाच्या पोळीच्या आउटर कव्हरिंगमध्ये किंवा पिठामध्येही थोडंसं वेलची पावडर घातल्याने पूर्ण तिळपोळीची जी चव आहे ती कित्येक पटीने वाढते। त्याचबरोबर 3 टेबलस्पून भरून तूपही मिक्स करून घेतलं। पिठामध्ये तूप पहिल्यांदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं। पिठाचा असा एक व्यवस्थित गोळा किंवा मूठ बांधली जाते, याचा अर्थ पिठामध्ये तूप व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि पिठाचा गोळा बांधला गेल्यानंतरच पिठामध्ये थोडं थोडं करत पाणी मिक्स करत पिठाचा मीडियम सॉफ्ट अशी डो किंवा कणिक बनवून घेतली। कणिकवरती 1 टेबलस्पून इतकं तेल लावून ही कणिक एक 10 मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवली। 10 मिनिटानंतर पुन्हा एकदा कणिक थोडीशी मळून घेतल्यानंतर कणकेचा गोळा बनवून घेतला आणि हे गोळ्याची एक पारी बनवली। पारी बनवताना पारीचे मध्यभाग थोडासा जाड राहील आणि कडेला थोडंसं पातळ राहील अशा पद्धतीने ही पारी बनवून घेतली। पारीमध्ये तिळपोळीचं जे तिळगुळाचं सारण केलं होतं ते भरून घेतलं। पारीच्या सर्व कडा एकत्र आणून एक गोळा बनवून घेतला। तिळपोळी लाटण्यासाठी किंवा तिळगुळाची पोळी लाटण्यासाठी या ठिकाणी
तांदळाची पिठी वापरली आहे। पहिल्यांदा हा गोळा हातानेच थोडासा पसरून घेतला आहे। असं केल्याने जे सारण आहे ते पोळीच्या कडेपर्यंत व्यवस्थित पसरलं। थोडीशी पोळी पीठ टाकून हातानेच पसरून घेतली आहे। अशा प्रकारे तिळपोळी एकदा लाटून बघून पहा। सारण पोळीच्या अगदी कडेपर्यंत व्यवस्थित पसरतं आणि पोळी लाटण्यासाठी या ठिकाणी आपण गव्हाचं पीठ न वापरता तांदळाची पिठी वापरली आहे। तांदळाच्या पिठीमुळे तिळगुळाची ही पोळी खूपच खुसखुशीत बनते। तिळाची पोळी व्यवस्थित भाजण्यासाठी या ठिकाणी महत्त्वाची टीप किंवा स्टेप म्हणजे मीडियम लो फ्लेमवरती तवा गरम झाल्यानंतर पोळी आपण तव्यावरती टाकली। मीडियम लो फ्लेमवरतीच पहिल्यांदा पोळी एका बाजूनी भाजून घेतली आहे। पोळीच्या वरच्या बाजूला थोडेसे बबल आल्यासारखे झाले आहेत। त्याचबरोबर कणकेचा रंग डार्क झालेला आहे। याचा अर्थ खालच्या बाजूची जी पोळीची बाजू आहे ती भाजली गेलेली आहे आणि पोळी परतून घेतली आणि परतलेली जी पोळीची बाजू आहे त्याच्यावरती तूप लावून घेतला आहे। या ठिकाणी आपण तुपाच्या ऐवजी तेलाचाही वापर करू शकतो। पुन्हा एकदा दुसरी बाजूला तूप लावण्यासाठी पोळी अंदाजानुसार एक 15 ते 20 सेकंदानंतर परतून घेतली आणि दोन्ही बाजूला तूप लावून पोळी खरपूस अशी भाजून घेतली आहे। मकर संक्रांतीला घरोघरी बनवला जाणारा मराठमोळा पारंपरिक पदार्थ म्हणजे तिळपोळी। साहित्याचं अचूक प्रमाण, बनवण्याची खूप सोपी पद्धत किंवा खूप साऱ्या टिप्स आणि प्रत्येक पोळी अशी टम्म फुगणारी, चिवट न होणारी आणि या पोळ्या आपण 8 ते 10 दिवस आरामात स्टोरही करू शकतो अशा खुसखुशीत बनणाऱ्या तिळपोळीचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा। रेसिपी व्हिडिओ आवडल्यास रेसिपीज लाईक, शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। अशा सिंपल टेस्टी रेसिपीसाठी चॅनलची व्हिडिओज एकदा जरूर पहा अँड ॲज ऑलवेज थँक्स फॉर वॉचिंग।